नमस्कार, तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत हिंगोलीमध्ये आणि माझ्या सोबत आहेत इंजिनियर अभय नायक सर. तर तुमचं मनापासून स्वागत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं शैक्षणिक जीवन, कॉलेज जीवन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये येण्याची प्रेरणा कुणाकडनं मिळाली? तर कसं आपण जेव्हा काम करतो आपल्याला तुम्हाला आर्किटेक्ट ही फील्ड खूप जास्त आवडत होती. लोकांचे स्वप्न साकार करण्याची जी कला असते आपल्यामध्ये ते आपल्याला खूप जास्त आवडते. आपल्यामधून लोकांना घर वगैरे बांधण्याची पद्धत ते आपण त्याच्यावर काम करायला आवडते सर आपल्याला. बरोबर. ते लोकांचे स्वप्न असतात, ड्रीम असतात, ते लोकांचे आपल्या याच्यानुसार असायला पाहिजे. क्या बात आहे. सो लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही या फील्ड मध्ये एका अर्थाने आलात. आर्किटेक्ट खूप छान प्रोग्रेस आपल्या हातून झाले सर आता. बरोबर बरोबर. हो, त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहे. दुसरं, हे फील्ड क्रिएटिव्ह आहे बेसिकली, आर्किटेक्चर फील्ड सुद्धा, पण ह्याला आता टेक्नॉलॉजीची पण चांगली मदत होते. तर त्या टेक्नॉलॉजीचा किती फायदा होतो या फील्डमध्ये? 100% टेक्नॉलॉजीचा फायदा होतो. आजकाल जे आपण काम करतो, कास्टिंग असू द्या, फुटिंग असू द्या, तुमचे जे काम असते आपलं सगळे यशस्वी होतं सर आपलं. बरोबर. ते सगळं टेक्नॉलॉजी सगळ्यात महत्वाचे होते. दुसरं, जेव्हा आपण बांधकाम करतो तुमचे जे मॅनेजर असतात वगैरे असतात ते सगळे लोक साईडवर येतात, टेस्टिंग करतात, त्याचा पण खूप जास्त आम्हाला फायदा होतो. बरोबर. दुसरं, तुम्ही बेसिकली आर्किटेक्ट आहात म्हणून तुम्हाला विचारायचं की कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सुरुवात करण्यापूर्वी प्लॅन फार महत्वाचा असतो. तर कारण प्लॅन शिवाय त्या कन्स्ट्रक्शन व्यवस्थित होऊ शकतं. तर त्या प्लॅनचं काय महत्व सांगाल तुम्ही? प्लॅनचं जर कसं एकदा आपण प्लॅन फायनल केला सर तर कॉन्स्ट्रक्शन आपण तिथे काम करू शकतो. बरोबर. आम्ही इंटेरियर करू शकतो, आपण घराचे जे आकार ते चेंज होणार नाही. बरोबर. त्याच्यावर तुमचा सपोर्ट खूप जास्त असतो. बरोबर. दुसरं, कायम आता तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करता बरेचसे, तर त्याच्यात कस्टमरचं कायम म्हणणं असतं की आमचं बजेट फार कमी आहे आणि क्वालिटी कन्स्ट्रक्शन पण करायचं असतं. तर मग ती क्वालिटी आणि बजेट हे दोन्हीची कशी सांगड घालता तुम्ही किंवा समतोल साधता? सर कसं असतं, कुठेतरी क्वालिटी पाहिजे आपल्याला, तर पैसे पण पाहिजे, खर्च पण करता आले पाहिजे. त्याचं आपलं स्टील असते, सिमेंट असते, तर कसं पण वापरू देत नाही ना. म्हणजे जे ठेकेदार असतो तो चांगला पाहिजे. बरोबर. आपल्या सोबतीला तर आपण एक सांगणार ते काय इंजिनियर नाव खराब करतो नंतर. बरोबर. त्या पण गोष्टी अवेलेबल असतात, त्यामुळे हे जास्त महत्वाचं आहे. पण मग बांधकाम करताना उपयुक्त टिप्स काय सांगाल की ह्या जनरली फॉलो केल्या तर चांगलं कन्स्ट्रक्शन होऊ शकतं? बांधकाम सर आपण जे हे असते आपले काय म्हणतो म्हणजे साहित्य असते त्याच्यावर आपण भर जास्त देतो आपलं. अच्छा. त्याच्यामुळे. आणि दुसरं, समजा ह्या सिटीमध्ये एका सिटीचा डेव्हलपमेंट आपण म्हणतो किंवा शहराचा विकास म्हणतो, त्याच्यामध्ये इंजिनियरचा रोल ऍक्च्युअली मोठा असतो. तर इंजिनियर कशा प्रकारची भूमिका बजावू शकतात एका शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये? तर आजकाल जे डेव्हलपमेंट झाला आर्किटेक्चर सर्व गोष्टी इंजिनियर मार्फत प्लॅनिंग वगैरे होतात. त्यामुळे शहराचा जो विकास असतो इंजिनियर पण खूप जास्त असतो. बरोबर. देवाणघेवाण जे आवक जावक म्हणतो आपण त्या गोष्टीमध्ये. बरोबर. एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला या क्षेत्राचं भवितव्य किंवा भविष्य काय वाटतं? लॉंग टर्म मध्ये किती स्कोप आहे याच्यामध्ये? भरपूर स्कोप आहे सर आमच्या अनुभवातून. माझा 11 वर्षाचा अनुभव येतो, खूप जास्त फील्ड मध्ये काम होतं, आवडते. बरोबर. दुसरं, या क्षेत्रात आता जी नव्यानं मुलं येत आहेत, म्हणजे आता जस्ट पास आउट होत आहेत, तर त्या सगळ्या मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? तर माझं असं म्हणणं की त्यांनी वैयक्तिक मध्ये मेहनत करायला पाहिजे. नवीन जसं आम्ही अगोदर दुसऱ्याची प्रॅक्टिस केली 5-6 वर्ष, त्यांनी स्वतः फील्ड उभी केली. प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आजकालच्या मुलांना कसं झालं सर की डायरेक्ट यांना ऑफिस टाकणं या गोष्टी चुकीचं येतात. बरोबर. तुम्ही कोणाची प्रॅक्टिस करा, एक्सपिरियन्स घ्या, त्याच्यानंतर फील्डमध्ये उतरा. कारण आपल्या जे काम करतो त्याच्या कोणाचे स्वप्न अवलंबून असतात. बरोबर. तर आधी प्रॅक्टिस किंवा आधी कुठेतरी शिकलं पाहिजे, तुम्ही आलं पाहिजे, नंतर आलं पाहिजे. दुसरं, तुम्ही आता म्हणाला त्याप्रमाणे 11 वर्षाचा तुमचा अनुभव आहे, तर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का की हा प्रोजेक्ट करताना मला पैसे तर मिळाले पण त्याच्याबरोबर समाधान, आनंद, अभिमान असं मला वाटलं की अरे हा प्रोजेक्ट माझ्या हातून घडला, त्याचा मला आनंद आहे? अकोला बायसाईडला एक अपार्टमेंट केलेले सर आपण, आणि शॉप आहे आणि वर अपार्टमेंट. पण त्यांनी जेव्हा काम करत होतो आम्ही तेव्हा खूप सारे चेंजेस केले त्यांनी. अच्छा. मॉडिफाय करू पण तो खूप छान प्रोजेक्ट झाला सर. झाला. आता पण त्याच्यामुळे म्हणजे 5 प्रोजेक्ट चालू आहेत. वा, क्या बात आहे. दुसरं, हे झालं आयकॉनिक प्रोजेक्ट बद्दल, पण बऱ्याचदा सुरुवातीच्या काळात प्रोजेक्ट करताना काही अडचणी पण आल्या असतील. तर मग एखादा असा प्रसंग आठवतोय का की जेव्हा एखाद्या आव्हानाला तुम्हाला सामोरं जावं लागलं आणि त्यावर तुम्ही कशी मात केली? काय खूप जागा काय सर, जे मुरुम वगैरे म्हणतो आपण, खूप जागेवर वर लागते, तिथे अवघड जाते सर आम्हाला. बरोबर. मग त्याच्यावर कशी मात करता तुम्ही किंवा काय सोल्युशन? कास्टिंग वगैरे, पाईप कास्टिंग आले आजकाल, ते टाकून आम्ही त्या गोष्टी करू शकतो. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये कुठल्याही स्टील आणि सिमेंट हे 2 महत्वाचे भाग असतात. तर त्यातलं स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स चेक करता किंवा काय बघता क्वालिटी की असं स्टील निवडलं पाहिजे? काय कसं तर आपण कॉलम जे वेट असते त्याच्यानुसार स्टीलचे हे करतो, त्याच्यानुसार मजबूती किती येईल त्या घराला आपण त्याचा विचार करतो. अच्छा, अशा प्रकारे आपण स्टील निवडतो. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? शेनगावला खूप जास्त साईट माझ्या त्याच्यावर चालू आहे सर. वा.
मग आयकॉन स्टील मधल्या प्रॉडक्ट बद्दल किंवा त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल काय सांगाल तुम्ही, की काय तुम्हाला कारण आम्हाला आवडतं जेव्हा जेव्हा तुमचे जे फील्डचे असतात ते आपले भुसवळे साहेब आहेत, जर 8 दिवसाला एक कॉल करून विचारतात. मी त्यांना एक गाईड करतो, तुम्ही साईटवर आमच्यासोबत या. तर आज 3 साईट झाल्यावर त्यांना म्हणलं माझ्यासोबत फिरा साईटवर. आम्ही जर लोकांना सांगितलं ते म्हणतात की यांचंच काहीतरी आहे. अच्छा, त्यामुळं तुमचा त्यामुळे आयकॉन स्टीलवर पूर्ण विश्वास. क्या बात. सो हे होते इंजिनियर अभय नायक सर, आणि त्यांनी अतिशय मोजक्या शब्दात पण फार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं सांगितलं की कुठलाही आर्किटेक्ट किंवा इंजिनियर आपण लोकांची स्वप्न पूर्ण करतोय, आपण फक्त घरं बांधतोय हा विषय नाहीये, तर आपण कोणाचं तरी स्वप्न पूर्ण करण्याची महत्वाची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ती आपण पार पाडली पाहिजे, आणि ती तुम्ही गेल्या 10-11 वर्षांपासून पार पाडताय. सो येणाऱ्या भविष्यासाठी सुद्धा माझ्याकडून आणि आयकॉन स्टीलकडून दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा.